त्यांनी आपल्या इथं आले तेव्हा काय म्हणले, दादाजी 7 ते 8 वेळेस तिला भरवलं, बरं 2 वेळेस तिची खोळ धुतली. डॉक्टर म्हणला आता हे खाटकाला चिकवावं लागते, तिला काय म्हणते? गाभण राहणार नाही. राहणार नाही. ते कारण व्हिडिओ 8 वेळेस try बघून केले. रिक्स वर आले आपल्या इथे. ती 1 ते 1.5 महिन्यात तिला वाप आले. पहिल्या डोस मध्ये तिला आपलं जसं मिल्क चार्जर चालू केलं, पहिली बकेट संपण्याच्या आधी ती गाभण राहिली. तर एकंदरीत तुमचा तो खर्च किती झाला असेल? 500-700 रुपये एका टायमाला होते. फळ धुयाची म्हणल्यावर 1000 रुपये सगळं. बरोबर. म्हणजे एक जर 10 वेळेस जरी तुमची काय भरली तुम्ही, बरोबर आहे, म्हैस भरली म्हणलं ते 5000 रुपये, 500 रुपये जरी 5000. 5000 रुपये सर ते पैसे गेलेले काय वाटत नाही. पण ते जनावर कसं होतं, आमचं सोनं होतं. पहिला दुभत्याला 7 लिटर आहे मला दूध दिलं. आणि ते आम्हाला वाटलं बा आता हे असं जनावर जर आपण दिलं तर मग आपल्या धंदा करण्यात काय मदत नाही. बरोबर. तिला गाभण राहण्यासाठीच आमचे प्रयत्न होते. नक्की 7000 रुपये ते गेले, बरोबर आहे. आणि जवळजवळ वर्ष 2 वर्ष तुम्ही ती काय केली, अंगावर सांभाळली. आता ती वर्षाकाठी जर आपण जरी 50,000 रुपये जरी दूध धरलं, 50,000च धरलं फक्त, तरी ते 50 आणि 50 1 लाख रुपये झाले. आणि हे सांग म्हणजे जवळजवळ 1,10,000 रुपये तुमचं नुकसान झालं. पण तुम्ही मिलच्या जर किती रुपयाचं 4-5 हजार रुपयाचं महिन्याला मिळते जातो. तिला वर्षाचं एक 9-10 हजार रुपये समजा धरा, 10,000 रुपये. पण ते 10,000 रुपये खर्चून ते जनावर रिपीट यायले ना, म्हणजे आपल्या इथे यायला ही मेन गोष्ट आहे. बरोबर. आणि तिथं आम्ही बघून ती गाभण निघाल्यामुळं सगळ्या म्हशी आणि म्हणजे खाटकापासून 2 म्हशी आणल्या. म्हणजे ते खाटकालाच देणार होती शेतकरी, त्याला म्हणलं बा खाटकाला देण्यापेक्षा मला द्या. ते गाभण राहत नव्हते. गाभण राहत नव्हते. मग तिला आम्ही भरली. आता ही खाल्ली गाभण निघाली आणि हिला समजा दोन्ही टाइम दूध त्याच्यात 2-2.5 लिटर दूध, म्हणजे त्या दिवशी तुम्ही आणली त्यावेळेस त्या दिवशी. आणि तिची एकदम तब्येत अशी डाऊन, चारा खात नव्हती, काही नाही. बरं. आमच्या इथे आल्यावर 8 दिवसाला त्याला व्हिडिओ दाखवला. म्हणजे आता तर त्याच्यात जमीन आसमानचा, त्याला सुद्धा ओळखू आलं नाही. म्हैस पलीकडची जी म्हैस आहे त्याला तिच्या इथे 3-3 लिटर दूध होतं. 4.5-5 लिटर दूध द्यायची पार्टी असं. आणि पुन्हा गाभण राहिल्या.